सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नगरपालिका निवडणुकीचे मतदान जसे जवळ येईल तसा प्रचाराचा जोर वाढला असून प्रभाग क्रमांक 11 मध्ये श्री अमर चंद्रकांत शितोळे व सौ अक्षता अजित साबळे या शिवसेनेच्या उमेदवारांसाठी आमदार सुहासभाई यांनी कोपरा सभेत पाटील गटावर जोरदार प्रहार केला. शहरात मोठा निधी आणला असून प्रभाग क्रमांक 11 मध्ये भविष्यात अनेक कामे करण्यासाठी धराडीचे युवा व्यक्तिमत्व अमरभैया शितोळे व सौ अक्षता अजित साबळे यांचे पाठीशी राहा असेही त्यांनी सांगितले. पाहूयात काय म्हणाले ते. होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत संदर्भात प्रभाग क्रमांक 11 मध्ये जे आज आपले प्रचार किंवा एक सभा होत आहे, त्या सभेला उपस्थित असणारे आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुहासभैया, आमच्या फुलेनगर मधील ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेंद्र बापू, तसेच प्रभाग क्रमांक 11च्या उमेदवार अक्षता अजित साबळे व आमचे मित्र अमरभैया शितोळे, समीरभैया कदम, विठ्ठल नाना, आमचे आदरणीय भाऊकाका, आदरणीय आबा, सर्वांचे मी स्वागत करतो. भैया, आता 2011ला जे तुम्ही उमेदवार दिलेत, अमरभैया आणि अक्षता अजित साबळे, हे दोन उमेदवार हे तुम्ही फार विचारपूर्वक केलेले असतील हे आम्हाला माहिती आहे. परंतु 2011ची निवडणूक, 2016ची निवडणूक आणि 2025ची निवडणूक, 2025ला प्रभाग क्रमांक 11 मधून आपले उमेदवार अक्षता अजित साबळे व अमरभैया शितोळे हे फुलेनगर मधून किमान 50 ते 100 मताचं लीड घेतलेली, एवढं तुम्हाला मी ग्वाही देतो. राहिला अमरभैया शितोळेचा, जरा भाई आमच्या फुलेनगर मध्ये एक प्रोपोगंडा तयार व्हायला गेलेला आहे की अमरभैया संदर्भात. पण मी तुम्हाला सर्व माझ्या माता भगिनी, माझ्या मित्रमंडळींना तुम्हाला सांगतो, अमरभैया हे 2016 साली नगरसेवक झाले प्रभाग 8 मधून. सुहासभैया अनिल भाऊ यांच्या माध्यमातून अमरभैयाने 16 कोटी रुपयाचे काम केलेलं आहे. असा एकमेव नगरसेवक आहे की फक्त त्यांनी 16 कोटी रुपयाचे काम केलेले आहे. स्पर्धा अमरभैयांच्या कामासंदर्भात पुढल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी करावी, असा फालतू प्रोपगंडा. आणि भैया, आमच्या समाजात परिवर्तन, सुशिक्षित लोक आता भरपूर मुलं कॉलेजला, शाळेला आहेत, सगळ्यांना कळतंय फेसबुक, व्हॉट्सअपमुळे, इंटरनेटच्या जमान्यात. असं आम्ही कुणाच्या भूलथाप्याला बळी पडणार नाही. आणि जो आता इथं आमचा राहुल बाबा असेल, अतुल असेल, आमचं श्रेयस असेल, आपली सगळी टीम, बघा कोणाचं नाव राहिलं तर काय गैरसमज नको. आता सध्या अतिशय प्रामाणिकपणे मी, आता मला तुम्ही 13 मध्ये उमेदवार दिल्या, मी तिकडे अडकलोय, पण अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आमचा राहुल, अतुल, श्रेयस आणि ऑल टीम इतक्या चांगल्या पद्धतीने करते काम. तुम्ही विश्वास ठेवा, फुलेनगर मधून किमान 100 मताचं लीड मिळेल. आमची लोक स्वाभिमान आहेत. काही लोकांनी असा प्रचार केला की फुलेनगर मध्ये गरीब आणि असे व्यसनाधीन लोक आहेत आणि पैशाच्या जेवढी मतं गेले ती, असा जरा एक प्रयोग करायला लागले. मी सांगतो, आमचे लोक आहेत फार हुशार आहेत. पैसे आले 100% घ्या, पण मत हे फक्त अमरभैया शितोळेंना द्यायचं, एवढं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. अमरभैया शितोळे, आपल्या अक्षता वहिनी आणि आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार काजल संजय मेत्रे आणि बहिणी सांगितल्याप्रमाणे आपल्या मशीनवरती 3 धनुष्यबाण बघायचं, नाव काय बघूच राहिलं. डायरेक्ट 3 धनुष्यबाण आहेत. 3 धनुष्यबाणला
आपण त्याच्या समोरच्या बटन दाबून आपण आपल्या उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा. भैया फुलेनगरची परंपरा ही डेमो आहे असा धनुष्यबाण दिसला की इथं प्रेस करा. हो. काजल संजय धनुष्यबाण आला की इथं प्रेस करा. 2 नंबरला इथं प्रेस करा आणि इथं अमरभाई शितोळे 3 नंबरला धनुष्य बघायचा आणि प्रेस करायचा. भैया तुम्ही एक परिवर्तनाची लाट आमच्या फुलेनगर मध्ये 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत आहे. प्रभाग क्रमांक 11च्या प्रचारासाठी उपस्थित असलेले आपले लोकप्रिय आमदार माननीय सुहास भैया आणि आपल्या शिवसेनेने उभा केलेले 3 नगरसेवक. त्या शिवसेनेच्या नगरसेवकांचं पहिल्यांदाच मी सांगतो की चिन्ह आहे आपलं धनुष्यबाण. आपल्याकडे दोन मशनीवर पहिल्या याच्यावर 2 नाव आहे आणि दुसऱ्या मशनीवर 1 नाव आहे. तिन्ही बटन धनुष्यबाणाच्या पुढचं दाबा आणि त्यांना मोठ्या यानं विजयी करा. आज आता आपण अमरभैया शितोळे यांना इथं उमेदवारी दिली आहे. ते अमरभैयांनी प्रभागात किती कामं केली प्रत्येकानं सांगितलं. 16 कोटीची कामं केली. आज त्याच्याच बरोबर विरोधात उभा केलेला उमेदवार आहे. तो उमेदवार 5 वर्ष सत्तेत होता. 16 ते 21 त्याने किती कामं केली. आज तुमच्या प्रभागामधूनच तो निवडून गेलेला होता. आज प्रत्येकानं त्याला विचारलं पाहिजे आहे की तू आमच्या किती कार्यक्रमाला आलास, किती आमच्या सुखदुःखात आलास, किती आमची विकास कामं केलीस. फक्त त्याचं एकच बोलणं असतं की मी फक्त पैसा आहे, दारू, मटण यानं मतं विकत घेणार. मग आज तुम्ही ठरवा की तुमचं मत तुम्ही विकणार आहे का. फक्त माझ्या बापाकडे पैसे आहेत म्हणून मी निवडणूक जिंकणार, ही जर त्याचा गुणवत्ता असेल तर अशा माणसाला घरात बसवलं पाहिजे आहे. आज तो उपनगराध्यक्ष होऊन त्याच्या दारामध्ये त्याला रस्ता करता आला नाही तर तो तुमचा विकास काय करणार आहे. आज तर तुमच्या घरात एखादा कार्यक्रम असेल तर त्याला पत्रिका द्यायला गेलं तर तो पत्रिका हातात घेत नाही. त्याच्या ऑफिसामध्ये पत्रिका द्यायला लागते. 4 काचेची दारं उघडल्यानंतर मग गोव्यात कुठं तर शुक्राचार्य बसलेला असतो. मग तो बाहेर येणार आणि जर मग तो आल्यानंतर बोलणार. आता भैया 2 दिवसापूर्वी इथं श्रीनगर मधले काय पोर आहेत ते शितोळे समाजातले ते काम करतात. मी आज सगळ्यांच्या जाहीर सांगतो तुमच्या बापाला आमच्या वडिलांनी राजकारणातला रस शिकवलाय. तुम्ही इथं कुठल्या पोराला जर दमदाटी करायला जाचाला किंवा रात्रीच्या कड्या बिड्या तर तुमच्या कड्या कायम बंद केल्या जातील. तसल्या नादाला सुद्धा अजिबात लागू नका. विकास कामाच्या पाठीमाग कोण उभा राहिलाय. मी 2016ला निवडणूक लढवली ती प्रभाग क्रमांक 11 मधून. प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवल्यानंतर मी सर्वात जास्त मतांना पडलो होतो. पण मी गर्वानं सांगेन की मी आपल्या ख्रिश्चन शाळेपासून ते काळेश्वराच्या मंदिरापर्यंत 5.5 कोटीची विकास कामं केलीत. माझ्या विरोधात उभा राहिलेला उमेदवार 4 वर्षात राजीनामा देऊन गेलाय आणि माझ्या विरोधामध्ये जी दुसरी महिला उभा राहिली होती त्यांच्या मिस्टरांनी फक्त बौद्ध समाजाच्या जागा घेणे आणि त्यांच्या मालकाच्या घशात घालणे ह्याच्या व्यतिरिक्त काय केलं नाही. आज बौद्ध समाजाची सर्व माणसं अनिल भाऊंना भेटायला आली होती की भाऊ सरकारी दवाखान्यापासून पाठीमागेपर्यंत 100-125 एकर जमीन आहे आमची. सगळ्यांच्या जमिनी आम्हाला आमच्या सगळ्याच भागात फिरलं तर हिरवगार दिसतंय. आमच्या इथं कुसळ आहेत. आम्हाला 6व्या टप्प्यातनं पाणी योजनेचं कनेक्शन द्या. तर भाऊनी त्यावेळी सांगितलं होतं की मी कधीही तुम्हाला पाणी द्यायला तयार आहे. फक्त आमच्यासारख्या माणसांना तुम्ही त्या जमिनी विकू नकासा. आज भैयानी सुद्धा तोच वारसा पाठीशी ठेवून आता काहीच दिवसात तिथं चेंबर निघाल 5 बंधारे आपण उभं करतोय. आज तिथं सुजलाम सुफलाम होईल. पुन्हा भैयानी मागे बोललेत अजून भैया पण बोलतील की ज्या माणसांचे काय साठी कराय तुम्ही नेटानं तिथे शेती करा. कोण जर आडवा आला तर आपण सर्व त्यांच्या पाठीशी आहे आणि आपल्या पाठीमागे भैया उभा राहिले. त्यामुळे अशा प्रवृत्तींना थांबवा. त्या प्रभागातनं ह्या प्रभागात येणार त्यांना बी विचारा की तुम्ही काय केलंय का. तुम्ही 11 मध्ये 5 वर्ष नगरसेवक असताना तुम्ही किती विकास कामं केलीत का. जर तिथं आज जर सगळी बोळं दिसतात ना ही बोळं फक्त आपण केलीत. एकही त्यांनी काम केलेलं नाही. समाजमध्ये आता तिथं वाचनालय सुद्धा आपण मंजूर करून दिले. अशी एक नाही अनेक. आणि आमचं एक ध्येय आहे की मागे बी मी यावेळेस बाबांच्या घरापाशी एक सभा झाली होती 2016ला. त्यावेळेस बी आपण बोललो होतो आज पण बोलतो की बौद्ध विहार हे मोठं उभा करायचंच आहे. त्या बौद्ध विहारासाठी लागेल ते निधी त्या दिवशी भैयाने सांगितले की 2 कोटी लागू दे 2.5 कोटी लागू दे तो निधी आम्ही उपलब्ध करून देणार. आपण विकास कामावर बोलतोय त्यांच्याकडे विकास काम नाही. भैयांच्या विरोधात जो उमेदवार उभा केलाय तुमच्या प्रभागातनच निवडून गेला होता. आज विवेकानगर मधला ह्यातला भाग येतोय फुलेनगर येतोय त्यानं एकही काम केलेलं नाही. 5 वर्षात इथून जाताय श्रीनगर पर्यंत एकही लाईटीचा डाम लावलेला नाही. 38 लाख रुपयाचं मंजूर करून ते काम मंजूर आहे. आपले इलेक्शन झाले की ते काम चालू होते. कुठल्याही आपण थापा गोष्टी असं मानत नाही. आमच्याकडे पैसा नाही माणुसकी आहे. नगरसेवकाचा न म्हणजे ज्याला नळाचं कनेक्शन
ग म्हणजे गटर आणि ज म्हणजे र म्हणजे रस्ता, जे त्याच्यावर लक्ष ठेवणार आहे त्याला म्हणायचं नगरसेवक. असा नगरसेवक जर आपल्याला त्या प्रभागामध्ये जर 13-16 कोटीची कामं करत असेल, असा नगरसेवक जर आपण निवडून दिला तर ह्या भागामधला एकही भाग विकासातनं वंचित राहणार नाही. याच्यासाठी तुम्ही सर्वांनी धनुष्यबाणापूरचं बटन दाबून तिन्ही उमेदवारांना निवडून आणावं ही माझी नम्र विनंती. 2025च्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 11 मधल्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी आपण सगळ्या ठिकाणी एकत्र आलोय. शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ काजल संजय मेत्रे, आपल्या प्रभाग क्रमांक 11चे उमेदवार सौ अक्षदा अजित चाबळे आणि प्रभाग क्रमांकाचे 11 ब चे उमेदवार आपले अमर भैया शितोळे आणि प्रभाग क्रमांक 13 चे उमेदवार आणि आमचे मित्र बालचंद्र भैया कांबळे या सगळ्यांच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलोय. कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेंद्र बापू, कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित विठ्ठल नाना भाऊ काका, माझे सहकारी मित्र आदरणीय राहुल बाबा, माझे सहकारी मित्र अतुल, श्रेयश, विनोद कांबळे, प्रणव, समीर भैया कदम, माझे सहकारी मित्र आदरणीय निलेश जोटे. एक नाव आवडून घ्यायला पाहिजे ते माझ्या शीला काकींचं नाव मनापासून घ्यायला पाहिजे. राहुल बाबांच्या मंडळी यांचंही नाव घ्यायला पाहिजे, कारण पार्टी ज्यावेळेला अडचणीत होती त्यावेळेला ह्या लोकांना माहिती असून सुद्धा ह्यांनी स्वतः उमेदवारी करून त्या ठिकाणी पार्टी वाढवण्याचा प्रयत्न केला होता. मनोगताच्या सुरुवातीला राहुल बाबांनी मनोगत व्यक्त केलं म्हणजे पहिल्यांदाच बोलतोय, बाबा एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. आणि त्याच्यानंतरची 2 भाषणं, एक प्रणव पुढे गेला, प्रणव इतकं सुंदर बोलला आणि ताई परत तुम्ही तुमच्या मनातल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. तुमच्या दोघांचंही कौतुक आहे. आणि यापूर्वी या प्रभागामध्ये मी आता घरटोगर फिरून गेलो होतो बऱ्यापैकी, आणि आज आपण या ठिकाणी सभेसाठी एकत्र आलोय. आणि मला असं वाटतंय समोर ज्या वेळेला पुरुषांपेक्षा महिलांची गर्दी असते त्यावेळेला ह्या निवडणुकीचा निकाल निश्चित झाला असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही. हे शहर परिवर्तनाच्या लाटेमध्ये सामील झाले, परिवर्तन निश्चित आहे आणि खऱ्या अर्थानं विकास कामांसाठी परिवर्तन होण्याची ही जबाबदारी आपण सर्वांनी एकत्र उचलली असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. कालच माझं तब्बल 50-55 मिनिटाचं भाषण झालं बाबा, आणि आता युट्यूबमुळं त्या सोशल मीडियामुळे तुमच्याकडे सगळ्यांकडे पोहोचलंय. त्यामुळे आता मी काय गटर रस्ता ह्याच्यावर काही फारसं बोलणार नाही. पण या निवडणुकीचे 2 वैशिष्ट्य आहेत. यापूर्वी आता राहुल बाबा त्याचे साक्षीदार आहेत, अतुल साक्षीदार आहे, श्रेयस त्याला लहान होता. पण या नगरपालिकेच्या 2011-16 ह्या 2 निवडणुका आम्ही अत्यंत जवळनं बघितल्या. 11 साली जसं आज अनिल अप्पांची अवस्था केली की नाही, अनिल मनोहर बाबरांची, तशी त्याला आपली अवस्था केली होती. आणि त्या अडचणीच्या काळामध्ये शीला काकीने त्यावेळेला आपल्यातून उमेदवारी केली होती. आणि 2016 साली सगळी खूप चांगली परिस्थिती नव्हती, पण राहुल बाबांनी त्यावेळेला उमेदवारी केली होती. पण आज परिस्थिती चांगली असताना या कुटुंबातली सगळी मंडळी थांबली. म्हणजे पार्टीनं निर्णय घेतला. विनोद सुद्धा कुठे गेला, विनोद गेला काय, विनोद सुद्धा इच्छुक होता, पण विनोदनं पण पार्टीनं सांगितलं तर थांबण्याचा निर्णय घेतला. आणि ह्या लोकांनी कसलीही तक्रार न करता पार्टीच्या हितासाठी एकत्रित निर्णय घेऊन तुम्ही सगळ्यांनी हा निर्णय दिला. ह्या व्यासपीठावरती तुम्हाला माझा शब्द आहे, तुमचं सगळ्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही हा तुम्हाला माझा शब्द आहे. आम्ही अगदी पण झाला, आपण दोघं रोजच भेटतो, त्यामुळे काय आपल्याला. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका गोष्टीचा उल्लेख सगळ्यांनी केला. अमर भैयांनी त्यांच्या भाषणामध्ये केला, प्रणवनं केला, राहुल बाबांनी पण सांगितलं की अमर भैयांच्या विरोधामध्ये इथं काहीतरी वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार करून जी पूर्वी घटना घडली होती त्या घटनेचा उल्लेख अनेक जण करतायत. जाहीरपणे तुम्हाला सांगतो मी त्यावेळेला राजकारणामध्ये नव्हतो, पण आज जो उमेदवार उभा आहे का नाही त्याचे वडील सगळ्या ह्या गोष्टीला कारणीभूत होते, करायला लावलं त्यांनी. आणि आज तीच मंडळी तुमच्या विरोधात येऊन ह्यांच्या अमर भैयांनी केलं म्हणून सांगताय आणि तुम्ही सगळं नामांकन राहताय. असली पद्धत चालणार नाही. जी गोष्ट तुम्ही करायला लावली होती त्याचे परिणाम तुम्हाला ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भोगावे लागणार आहेत. तरुण मुलांना काहीतरी चुकीच्या पद्धतीनं, कारण शेवटी असा आमचा स्वभाव असा आहे की आम्ही कधी जातीपातीत राजकारण करून
कुठलीही निवडणूक जिंकलेली नाही. सगळ्या समाजाची लोक आपल्या बरोबर राहिली पाहिजेत, एकत्र गुण्यागोविंदाने नांदली पाहिजेत, त्या सगळ्यांचा मुख्य प्रवाहामध्ये आली पाहिजेत. ही भूमिका घेऊन आपण काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. गेल्या गेल्या 2.5-3 वर्षामध्ये ह्या नगरपालिका हद्दीमध्ये जे काम केलंय, मी काल पण सांगितलं, 200 कोटीचं काम केलं, रस्ते केले, गटर केले. महिलांच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा माझा जो विषय होता, पाण्याचा विषय. हे आज तुम्हाला किती दिवसातनं पाणी येतं मी सगळ्यांना विचारतो. 1 दिवसाआड, 2 दिवसाआड असा सगळा हिशोब घातला तर ते पाणी तुम्हाला 365 दिवसापैकी 100च दिवस मिळतं. पूर्ण नाही, 10च मिनिटं. आणि पाणीपट्टी किती भरता? 3,500 रुपये. मग 100 दिवसाची पाणीपट्टी झाली 3,500 रुपये. 300 दिवसाचा हिशोब काढला तर 10,000 रुपये. आणि वेळ नाही, कधी 12ला, कधी पाठी 4ला, कधी दुपारीच घरात कोण नसताना, असं हा मूडवर असते. आपला चांगला आहे ना. आणि मग हे जाणीव जेव्हा आम्हाला झाली त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही विनंती केली आणि ह्या शहराला 87 कोटीची नवी पाणी पुरवठा योजना आपण मंजूर करून आणली. त्याचं काम सुरू आहे. अंतर्गत पाईपलाईनचं काम चालू आहे. 5 नव्या टाक्या आपण उभा करतोय. यापूर्वी एकच सोर्स होता पाण्याचा, घोगावचा. आपण तो वाढवून आता वाजरच्या बंधाऱ्यातून पाणी उचलतोय, जेणेकरून पाण्याचं प्रमाण वाढेल. आणि तुम्हाला मी काय खोटं सांगणार नाही, त्यांचा मागच्या वर्षीचा जाहीरनामा आहे, रोज पाणी देणार, 24 तास पाणी देणार. मागच्या निवडणुकीत आता त्याला 9 वर्ष झाले, 5 नाही 9 वर्ष झाले. हा, आणि मी मात्र तुम्हाला खरा शब्द देऊन जाणार आहे की 24 तास नाही, पण तुम्हाला रोजच्या रोज किमान अर्धा तास पाणी मिळेल ही व्यवस्था मी करून देण्याची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करतोय. आणि परत त्याचा सगळा अभ्यास केला. ह्या सगळ्या योजनेला लागणारी जी लाईट आहे, या सगळ्या योजनेला लागणारी वीज आम्ही सोलरला कन्वर्ट करतोय. सोलरचे पॅनल आले, 2.5 कोटी रुपये आपण सोलरला दिले होते. ही सगळी योजना त्या सोलरवरती चालवायची. तुमच्यावर जो ह्याचा बोजा आहे पाणीपट्टीचा 3,500 रुपये, तो 1,000 रुपये लावून ठेवायचा. तुम्हाला रोज पाणी द्यायचं आणि पाणीपट्टी कमी करून ठेवायचं. हे करून दाखवायची जबाबदारी सुहास बाबरी घेऊन या ठिकाणी काम करतोय. शहरातले रस्ते झाले, आज तुमच्या प्रभागामध्ये सुद्धा जेवढं काम करणं शक्य तेवढं करण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्या मंडळींनी माझ्यापाशी एक चांगला प्रस्ताव आणला होता की एक वाचनालय आमच्या इथं व्हावं. आणि मी ते वाचनालय करण्यासाठी 50 लाख रुपयाचा निधी आता तुम्हाला दिलाय. निश्चितपणे राहिलेलं करून देतो. माणसं मी सांगितलं, माणसं बोलायला लागली. आता हाच प्रश्न तुमच्या प्रभागातून निवडून गेलेल्या मागच्या वेळच्या नगरसेवकाला विचारायला पाहिजे. 9 वर्ष झालं तुम्ही त्यांना निवडून दिलं होतं. सगळ्यांनी मनोगतामध्ये एकच सांगितलं, तू कधी तुम्हाला भेटली का, तुम्हाला तुमच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात कधी आले का, लग्नाच्या कार्यक्रमाला कधी आले का, एखाद्या दुःखाच्या कार्यक्रमात कधी आले का, कधी सुद्धा आले नाहीत. आणि मग हे एवढं सगळं असताना दुसरी सगळ्यात महत्वाचं बाजू काय आहे, राहू द्या सुखदुःखात काय, तुझी काय जबाबदारी नाही सुखदुःखाच्या कार्यक्रमात येणं. काम काय केलंय या 5 वर्षामध्ये? तुम्ही नगरसेवक होता, तुम्ही उपनगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत होता. उपनगराध्यक्ष पदावरती काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यानं स्वतःच्या वडिलांचा फोटो त्या ह्याच्यात लावला, ऑफिसमध्ये, केबिन मध्ये. ह्यांनी काढून टाकला, लावायचं नाही म्हणले फोटो. आता स्वतःच्या बापाचा अपमान झालाय, त्याची सुद्धा तुम्हाला किंमत नाही, तरी परत लांगोल चालन कर तुम्ही त्या ठिकाणी बसताय जाऊन. ज्या वेळेला पांडा पडेल म्हणे, उपनगराध्यक्ष पदावरती असताना तुम्हाला टँकर द्यायचा अधिकार नव्हता, तुम्हाला दिवाबत्ती करायचा अधिकार नव्हता. त्यानं जर उपनगराध्यक्षांनी सांगितलं लाईट लावून या पुरीनगरला, लावत नव्हती कर्मचारी. तू कोण सांगणार म्हणायचे, ही यांची पात्रता. लाकडं टाकलं. मग आम्ही ज्यावेळेला अमरला इथं उमेदवारी करायचा निर्णय घेतला, समीर भैयांच्या एकत्र आम्ही सगळे बसलो आणि एक उमेदवार द्यावा अमर भैयांचं. का अमरला का दिलं त्याचं पाठीमागं कारण आहे. अमरला देण्या पाठीमागचं मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, मागच्या निवडणुकीला 2च नगरसेवक निवडून आले, अमोलदादा आणि अमर भैया. 8 नंबर प्रभागामध्ये एका अत्यंत साध्या कुटुंबातला एक शेतकरी कुटुंब, तुम्ही त्याच्या वडिलांना जर बघितलं, त्याचा वडील कुठे प्रचारात आहेत का? अजिबात नाही. इतकं साधं कुटुंब आहे, ते तुमच्यासारखंच कुटुंब आहे. आणि त्या कुटुंबातली कसली राजकीय पार्श्वभूमी नसताना आपण अमरला त्या ठिकाणी उभा केलं. त्यावेळी सुद्धा जे आता 12 नंबर म्हणून उभा आहे का नाही, तो त्यांच्यावर उभा होता, अमरभाई यांच्यावर. त्याला 8 मतानं, म्हणजे प्रभागातली माणसं फार हुशार आहे, प्रभाग नंबर 8 मतानं निवडून आला 8 अमर.
मात्र त्या 5 वर्षामध्ये, ह्या 7-8 वर्षामध्ये त्या प्रभागामध्ये जेवढ्या मतांनी निवडणार आहे ना, त्याच्या बरोबर दुप्पट कोटी करायचं फक्त 16 कोटी रुपये विकास कामं त्याने त्या मतदारसंघामध्ये त्याच्या प्रभागामध्ये केली. अमरला द्यायचं कारणच ते आहे की मला असं वाटतं की साबळीत आहे अमर ही सगळी मंडळी एकत्र येऊन तुमच्या प्रभागामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा देण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करतील. तुमच्या भागातले सगळे रस्ते, देवाबत्ती, तुम्हाला ज्या ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या सगळ्या करून देण्याचा शब्द अमर भैया तिथे पूर्ण करतील. अमर शितोळे म्हणजे सुहास बाबाला डोक्यात ठेवा फक्त. त्यात तुम्हाला अजिबात कसली अडचण येणार नाही. त्या सगळ्या गोष्टींचा जबाबदार आम्ही त्या ठिकाणी राहू. प्रत्येक गोष्टीला ज्या पद्धतीनं त्या प्रभागामध्ये काम केले, हा प्रभाग आम्ही भविष्यामध्ये स्पर्धा घेऊ की नगरपालिकेच्या हद्दीमध्ये कुठला नगरसेवक चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि प्रभाग क्रमांक 11 त्याच्यामध्ये अग्रेसर असावा, यासाठी आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करू. मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, तुम्ही मनोगत व्यक्त केलं, त्या मनोगतात असं सांगितलं की कालच्या सगळ्या भाषणामध्ये तुम्हाला काय आवडलं, तर नगरसेवक चुकला. तुम्ही ह्यांना माझ्या अप्रोक्ष विचारा. मी या सगळ्यांना उमेदवार देताना बसवून ठेवलो आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर माझ्या पार्टीतनं उमेदवारी मिळणार नाही. तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला माझ्या पार्टीतनं, पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला माझ्या पार्टीतनं मिळणार नाही. निवडून आल्यानंतर एका जरी माणसानं मला सांगितलं की या प्रभागातल्या ह्या नगरसेवकांना माझे पैसे घेतलेत अथवा माझं काम केलं नाही, त्या दिवशी राहुल बाबा त्याचा आपण राजीनामा घ्यायची जबाबदारी सुहास बाबांची. आणि हे सगळं सांगून त्यांना केलं. तुम्हाला काम जर 5 वर्ष लोकांनी संधी दिली तर तुम्हाला कामच करावं लागतं. आपण अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही. माझा तुम्हाला शब्द आहे, नगरपालिकेची सत्ता आल्यानंतर इथून पुढे विटा शहरामध्ये किंवा फुले नगरमध्ये, आंबेडकर नगरमध्ये कुणाला जरी घर बांधायचं असलं तर त्याला नगरपालिकेत पैसे द्यावे लागणार नाही. कुणाला जरी व्यवसाय करायचा असला, मग तो रस्त्यावरती असेल, गाडा टाकायचा असेल, काय असेल, त्याला सुहास बाबरचं भाडं भरावं लागणार. मी सुहास बाबरचं म्हणतो, मी माझं नाव घेतलेलं नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की भयमुक्त वातावरण असा. तुम्हाला कोण दम द्यायला सोडून द्या, म्हणजे त्याला आले तर तुम्ही असं चिपवून काढा नाही कोणाला, ते बाकीच काय असेल ते माझं बघ. पण समाजामध्ये आपण काय करतोय, कशाबद्दल करतोय, जातीभेतीमध्ये भांडणं लावायची आणि मते मिळवायचे, हा उद्देश काय चांगला नाही. निवडणूक ही, मी या निवडणुकीला जात असताना मुद्दाम सांगितलं सगळ्यांना की मला कुणातरी सत्ता हिसकावून घ्यायची आहे, कुणातरी कुटुंब उद्ध्वस्त करायचं आहे, राजकारणातलं एखादं कुटुंब संपवायचं आहे, ह्या भूमिकेतनं मी निवडणूक करत नाही. जे काम केले मागच्या 2.5 वर्षामध्ये आपण बरंचसं काम केले आणि भविष्यामध्ये काय करायचं आहे मी परवा पण सांगितलं. मी जिल्हा परिषद पंचायत समितीला काम केलं, अधिक कार्यकर्ता आहे. माझ्या शाळा तुम्ही बघून या जिल्हा परिषदची, जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळा मॉडेल स्कूलमध्ये आपण कन्वर्ट केल्या. इतकं सुंदर बिल्डिंग सगळ्या बांधल्या, त्याच्या सगळ्या सुविधा दिल्या, बेंचेस दिले, एलईडी स्क्रीन दिले, टॅब दिले. त्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याची जबाबदारी जिल्हा परिषद पूर्ण करते. आता नगरपालिकेच्या शाळेत काय अवस्था आहे? आपली मुलं जातात का नगरपालिकेच्या शाळेत? जातात ना. किती मुलं आहेत? बेंचेस आहेत का बसायला? शाळेत बेंचेस नाहीत बसायला. तुम्हाला काहीच वाटत नाही? मागच्या जाहीरनाम्यात त्यांचा शब्द आहे, सगळ्या शाळा टॅब युक्त करू. टॅब राहिलं, बसायला तरी बेंचेस द्या मुलांना. बरेचसे शिक्षक शिकवायचं राहिलं बाजूला, प्रचाराच्याच कामात असतात. कशासाठी चाललंय? मग आमच्या गरिबांच्या मुलांनी नगरपालिका शाळेत मोफत शिक्षण घ्यायचं नाही का? घ्यायला पाहिजे. प्रणवनं अगदी काही मुद्दा मांडला की जी जिल्हा परिषदनं योजना राबवली तीच योजना नगरपालिकेमध्ये राबवून ह्या शाळेमध्ये मुलं चांगल्या पद्धतीने, त्यांना माझ्या गरिबाच्या मुलांना त्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. हे भूमिकेतनं आपण इथून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी काम करणार आहे. मी काम करत असताना तुम्ही आमच्या सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आपल्या तालुक्यातले, जाऊन बघून या. तुम्ही वेजेगावची प्राथमिक आरोग्य केंद्र बघा, खानापूरचं बघा, आळसनचं बघा, पाऱ्याचं बघा, लेंगऱ्याचं बघा. या सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अत्यंत चांगल्या आरोग्याच्या ट्रीटमेंट सगळ्या मिळतात. आपल्या उद्या स्कूलच्या समोर एक जिल्हा परिषदचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. महिन्याला 30 डिलिव्हरी तिथं होतात मोफत. पण राजकारणामध्ये काम करत असताना मी असा कार्यकर्ता आहे, म्हणजे मी आमदार आहे, तरी पण मला फोन कसे येतात माहिती आहे? अरे लेट आज झाली, तू काय करतो? आमची गटर स्वच्छ नाही. मी घेतो फोन, मी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करतो, मी ते काम करून देण्याचा प्रयत्न करतो. मग हे सगळे फोन येत असताना ज्यावेळेला एखादा गरीब कुटुंबातल्या एखाद्या मुलाचा अपघात होतो आणि त्यांचा फोन तुम्ही काय करू, आम्ही काय पर्याय नसतो.
आम्ही काय सांगतो सिव्हिलला जावा. मी सिव्हिल सर्जनला फोन करून सांगतो बाबा अमुक अमुक परत त्याला ऍडमिट करून काय त्याचा अपघात झालाय, पैसेच नसते. एखादा साप चावला पाठवा सिव्हिलला, एखादं भाजलं जळीत झालं पाठवा सिव्हिलला, कुत्रं चावलं पाठवा सिव्हिलला. त्यात वाईट कधी वाटतं एखाद्या गरीब कुटुंबातली एखादी मुलगी जेव्हा डिलिव्हरीला जाते की नाही आणि तिथे क्रिटिकल डिलिव्हरी जर असेल आणि डॉक्टर सुद्धा काय असं सांगत नाहीत तिला लगेच नाही, ते शेवट टप्प्यात सांगतात नाही तिला सांगलेलं. मग परिस्थिती नसली की आपण तिला सांगलेलं घेऊन जात असताना मात्र आम्हाला वेदना होतात. आम्हाला भीती वाटायला चालू होती की ती बिचारी ती डिलिव्हरी ती मुलगी पोचते का नाही पोचते, तिचं बाळ टिकते का नाही टिकते, ही जेव्हा भीती निर्माण होती तेव्हा असं वाटतं की आपल्याकडे हॉस्पिटल असावं. मी आमदार झाल्या पहिलं काम काय केलं असेल तर विटा हायस्कूलच्या समोरची पीएचची जागा ती नगरपालिकेच्या नावावरती होती, जिथं त्यांना गाळे काढायचे होते. मी ते सगळं हाणून पाडलं, ती जागा सिव्हिल तज्ञांच्या नावावरती केली. आपण तिथं 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालय उभा करतोय, 20 बेडचं ट्रामा केअर सेंटर उभा करतोय. म्हणजे तिथं अपघात झाला काय झालं तर आपल्याला तिथं उपचार मिळाले पाहिजेत. आणि 10 बेडचं डायलिसिस सेंटर एखाद्या गरीब कुटुंबातल्या पेशंटचं किंवा मोठ्या शहरातल्या सगळ्या डायलिसिसच्या पेशंटचं डायलिसिस हे मोफत झालं पाहिजे असं सेंटर आपण त्या ठिकाणी उभा करतोय. हे काम तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. केलेलं काम सांगतोय आणि काय करणार आहे ते सांगतोय ताई आम्ही. आता पुढं काय आहे, पुढं काय मुद्दाच नाही. काय केलं सांगा पण काय काय केलं म्हणून सांगायचं काय नाही, सांगायला काहीच नाही. सुहास बाबूर बांधणं लावतो का आता हे कसं गेलं होतं म्हणलं बांधणं. भालचंद्र कांबळे ची सगळ्यात पहिली उमेदवारी मी जाहीर केली होती, बरोबर आहे. कुठं प्रभाग भालचंद्र राहतो कुठं, मी त्याला कुठं उमेदवारी दिली होती, उचलून परत त्यांच्या भावाला कोणी उचलून दिली, सुहास बाबूरांनी दिली. मग बांधणं कोण लावतं त्या कृष्णातांना. तुम्ही आता नाही देतो कृष्णातांना विचारा, सगळी मला म्हणत होती करा की पुतण्याची बरोबर होतो का, करा की पुतण्याची. जेव्हा कुठं त्यांच्या घरात बांधणं लावतं म्हणलं आपण. इव्हन त्यांचे जे आता 2 उमेदवार आहेत त्यांचे पुतणे, ते दोन्ही पुतणे गेले 2 वर्ष झालं माझ्या संपर्कात होते. दोघांचंही काम होतं माझ्याकडे. आता तुम्हाला सांगा वाईन शॉपच त्याचा वाचवायचं होतं, आता काय सांगायला हरकत नाही. ते वाचवलं मी. 1 कोटी रुपये त्याला दंड झाला होता, 1 कोटी रुपये. ते सुद्धा आपण माफ करून द्या. आणि हे काम करून घेत असताना ही 2 पुतणी म्हणायचे आम्हाला पदारात घ्या, आम्हाला यांनी फसवलंय, आम्हाला असं केलं. म्हणजे असलं काय सांगू नका, काम करून घ्या. काम करून ही दोन्ही पुतणी त्यांची हाय असे सही सलामत त्यांच्या घरात आपण पोच केले. मग स्वतःवर कशी बांधणार होती. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही 40 वर्ष सत्ता केली म्हणून सांगताय का नाही, काय केलंय सांगा ना. विकास काहीच नाही. काय केलंय. फुले नगरनं आमच्या विकसित व्हायच नाही का. आमच्या सगळं मला वाईट वाटलं. आम्ही ज्यावेळेला घर टू घर फिरत होतो, मी मत मागायला राहून गेलो. मी 10 महिलांना माझ्या विचारलं तुम्ही घरकुलचा प्रस्ताव काय केला नाही. मला घर बघून वाईट वाटलं. तुम्हाला नाही वाईट वाटत, कधी आलाच नाही कधी इकडं तर काय बोलायचं तुम्हाला. घर जेव्हा मी घर जेव्हा आपण बघतो, माझ्या म्हाताऱ्या बायका मला समोर येऊन उभा राहतात, आम्ही पाया पडायला म्हणते पाया पडणार, घर बघितले की वाईट वाटतं. मग त्यांनी सांगितलं मला की आम्ही 2दा प्रस्ताव दिला होता पण आमचा माघारी पाठवला. म्हणजे कुणाची घरं करत होती लोक मला काय कळत नाही. ज्या लोकांसाठी गरजू लोकांसाठी आवश्यक आहे ती लोक तशीच आहेत आज. मग तुम्ही लाभ कुणाला दिला. मला तर काल धक्कादायक मेसेज आलाय प्रभाग क्रमांक 2 मधनं. आता नावं घेणं बरोबर नाही, ह्या माणसांची इलेक्शन झाली की सगळ्यांनी नावं मेसेज दाखवणार आहे. तिने असं सांगितलं 2.5 लाख रुपये घरकुल जेव्हा येत होते 50,000 रुपये कापून घेत होती. आता जर तुम्ही शौचालयाच्या अनुदानातलं पैसे कमिशन खात होते, कशात तुम्ही पैसे खाणार. घरकुल ठीक आहे, शौचालय मन आहे की बदला पाहिजे उचलून घ्या. इतक्या माझं स्पष्ट मत असं आहे की तुम्हाला निर्णय करायचा. माझं आव्हान आहे. मी ताई माझा नगरसेवक चुकणार नाही, माझा शब्द आहे. नगरसेवकापर्यंत जर ते घरकुलचं शिफारस तिथपर्यंत पोहोचूपर्यंत नगरसेवकच तिथं आग लावत हा चुकीच आहे. माझा शब्द आहे. ही निवडणूक झाल्या तुम्ही निवडून दिल्यानंतर आमची पहिली बैठक सगळ्या निवडून आमची इथं असेल. ज्या माझ्या आजी सगळ्या माझ्या ज्या होत्या त्यांना जी घरं नव्हती त्या सगळ्या घरकुलांचे प्रस्ताव सुहास बाबू स्वतः तयार करेल आणि त्यांना घरकुल देण्याची जबाबदारी माझी महिलांना विनंती आहे. ठीक आहे, आता कोण काहीतरी देईल उद्या आणून देईल काहीतरी तुम्ही घ्या, काय मला त्याबद्दल काय मला बोलायचं नाही. पण तुमच्या पुढच्या पिढीचं जर भविष्य चांगलं करायचं असेल का नाही तर एक संधी या सगळ्या लोकांना द्या. ती संधी जर मी नाही काम करू शकलो,
मी तुम्हाला आम्हाला तुमच्यापर्यंत माणसाने एवढं नगरसेवकानं आमचं काम केलं वर्ष झाली. आणि आम्हाला तुमच्यापर्यंत आम्ही आलो नाही म्हणजे आमची कामं झाली. तुम्हाला दिलेले शब्द जर सुहासबाबा नाही पूर्ण करू शकला तर तुम्हाला मी जाहीररित्या सांगतो, विधानसभेच्या निवडणुकीला तुमच्या दारात मी परत येणार नाही, हा तुम्हाला माझा शब्द आहे. हे एवढं काम करायची जबाबदारी मी करतो. तुम्हाला नगरसेवकांनी तुम्ही यांचं काम करू नका, कानात येऊन सांगायचं. तसं होणार नाही आता. तुम्ही म्हणणार की विरोधी पार्टीची यांची कामं करू नका. विरोधी आता- पार्टीची बाई या कामच होत नाही. आता आणि निवडून आता तसं कोण जरी आमची कामं ऐकणार. कट्टर कर. आता हे कार्यकर्ते तुम्हाला पण माहिती आहे सगळे, कुठंही कुणाचाही कार्यक्रम होत्या पण जो विरोधक ऐक नाही त्याच्याच दारात येऊन घोषणा आणि फटाके वाजले पाहिजे. आम्हाला आता- तर लय भोगले आम्ही 40 वर्ष आता ह्याला उलट करायचं आहे. आणि माझ्या माता भगिनींना विनंती आहे की ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या मी ताई तुम्हाला मुद्दाम सांगतो, असं कुठली कंपनी कोण खोटं सांगण्यात मजा नाही. काय येत नव्हते आपल्याकडे कंपनी, काय एमआयडीसीत कुठल्या कंपनी आल्या नाहीत, काय व्यवसाय आपले बंद पडले, मुळात पाणी नव्हतं. आता आज टेंबूच्या पाण्याची मापं काढते, पण आज स्वयंपूर्णतेकडे आपण गेलो. आज तुम्ही जे एखाद्या बांधावर काम करायला जाताय त्याला पाणी नसत तो तर काय करणार. लाईटच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण झालो. 2 राष्ट्रीय महामार्ग गेले आपल्या विट्यातनं, आता 3रा राष्ट्रीय महामार्ग चाललाय. हे ज्या वेळेला सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहतं की नाही त्यावेळेला कंपनी ती HF प्रिंट पॅक्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक कंपनी परवाची 10 दिवसापूर्वी तिने माझ्या हस्ते भूमिपूजन केलं. पहिली कंपनी आली 25 कोटीची आपल्याकडे, त्याच्या आधी कुठली कंपनी येत नव्हती. तो राष्ट्रीय महामार्ग झाला ते आपलं पुण्याचं अंतर 1.5 पाऊण 2 तासावरती येते. आपण मुंबई 3 साडेतीन तासावरती येतोय. हे सगळं झाल्यानंतर कंपनीला सुरुवात होईल. आता त्या कंपनीमध्ये 200 मुलांना काम लागतं. आमची मुलं हळूहळू मग तेच सांगतो, मला हे करायचं असेल तर एक संधी तुम्ही आम्हाला सर्वांनी एकत्रितपणे द्या. तुम्हाला निश्चितपणे तुमच्या समोर एक चांगलं शहर ठेवण्याची जबाबदारी आम्ही एकत्रितपणे पूर्ण करू. हे तुम्हाला मी अभिवचन देतो. चिन्ह माझं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, सगळ्यांना माहित आहे, कारण मी काही बदलत नाही. बाकीच्यांचं कसं आहे, प्रत्येक आता मागच्या वेळी तुम्हाला कदाचित तिथं भाषण केलं तर मला माहित नाही, पण सांगितलं असेल भाजप असा पक्ष आहे यांना संविधान संपवायचं आहे, केलं असेल भाषण कदाचित. आता काय सांगायचंय, 1 नंबर पक्ष हे तुमच्यासाठी नाही, त्यांच्या स्वार्थासाठी सगळा खेळ चालू आहे. मला असं वाटतं की यांना एकदा विश्रांती द्या ना. 4 वर्ष शेवटी राजकारण आहे, ते कोणाचं मक्तेदारी नाही. त्यामुळे एक संधी द्या. ह्या संधीचं कामात रूपांतर नाही झालं तर तुम्ही सांगाल की आम्ही कायमचं राजकारण सोडतो, तुम्ही काळजी करू नका. पण एक संधी देऊन बघा. मला 4 वर्ष विधानसभेचे अजून मी आमदार आहे. एकनाथ शिंदे साहेब तुमचा लाडका भाऊ या विभागाचा मंत्री आहे नगर विकासचा. आपण काम सांगायचं त्यांनी पूर्ण करायची अशी अवस्था आहे. एक संधी द्या. धनुष्यबाणाचं आता तुमच्यात फक्त 2 मशीन आहेत बरं का, शेजारी 2 मशीन आहेत. एका मशीनवर 2 मतदान करायचं आहे आणि एका मशीनवर 1 मतदान करायचं. सगळं नाव बिव काय लक्षात ठेवायचं, धनुष्यबाण बघायचं आणि बटन दाबायचं. तुमचं काम करून देण्याची जबाबदारी सुहासबाबत पूर्ण करेल. एवढे शब्द तुम्हाला देतो. तरुण मुलांना माझी विनंती आहे, काही आज देवाला बघायचं नाही, एकदा परिवर्तन घडवा. आता जेनजीचा जमाना आहे. जेनजी मी लक्षात आलं ना, म्हणजे आता नुकतेच 18 वर्ष पूर्ण झाले. त्यांनी बांगलादेश फुंकून टाकलं, श्रीलंका फुंकलं आणि नेपाळ फुंकलं ना, आपलं एवढी नगरपालिका काय. भैया विकासाचा माणूस आहे. आता फुले नगर मधले जरा नाराज आहेत सगळे, तरी पण तुमचा चेहरा बघून सगळे तुमच्या तुम्ही पाठीशी आहे. कामाला कारण आमच्या 1 मिनिट आमचा उमेदवार इथे उभा केलेला नाही, त्यामुळे सगळ्यांच्या मनात जराशी आहे. त्यांना संधी मिळणार. आणि 5 वर्षानंतर तुम्ही जर संधी दिली नाही तर घरटी एक माणूस उभा राहील. सत्ता आणि राजपाट हा कधी मागून मिळत नसतो, तर तो नेहमी हिसकावून घ्यावा लागतो. आणि हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपले लोकप्रिय आमदार आदरणीय सुहास भैया बाबर, त्याचबरोबर आपल्या प्रभाग क्रमांक 11च्या 11 उमेदवार सौ अक्षताताई साबळे आणि आपल्या प्रभाग क्रमांक 11 चे कार्यक्षम आणि सक्षम असे असणारे उमेदवार आणि या भागाचे नगरसेवकच अमर भैया शितोळे, आदरणीय मुळीक बापू आणि व्यासपीठ, सन्माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनी आणि मातांनो. भैया एक काळ असा होता, या 3 वड्याच्या पलीकडं बाबर पार्टीचं नाव घ्यायचं म्हणलं की माणसं भीत होती. आणि तो काळ आपण सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मिळून आज समोर असलेली गर्दी, तुम्ही केलेलं कार्य, अमर भैयासारखा दिलेला सक्षम नगरसेवक
आणि नगरपालिकेवर शिवसेनेचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आणि ते कोण पुसू शकत नाही. भैया तुमची एक परवानगी मी मागतोय, जरा मला थोडं बोलायचं आहे. तुमचं जरा मला थोडं बोलायचं आहे, यासाठी तुमचा मी वेळ मारतोय. पहिल्यापासून नाही की त्याच तुम्हाला सांगतो या भागाचा. 2011 साली भाऊ होते त्यावेळी पार्टी आपण उभी करत होतो आणि अचानक जे आपल्या संघ होतं त्यांनी आपल्याला नेमकं अर्ज भरायचा शेवटचा दिवस आणि फसवलं. त्यावेळी मी काही मोठा नव्हतो, 11 वर्षाचाच होतो, पण त्यावेळी आपल्याला फसवलं. एका रात्रीत अनिल भाऊंनी तडजोड करून पार्टी उभी केली. त्यावेळी अनिल भाऊ, संपतराव नाना यांच्या बरोबर अख्ख्या हयात घालवलेले माझे आजोबा अण्णा कांबळे यांच्या निधनामुळं आम्ही स्पष्ट सांगितलं, आमचं वडील मागे बसले त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही आता लढू शकत नाही. त्यावेळी अडचणीच्या काळात समोर असलेल्या शिला काकींनी ही खिंड लढवली होती. त्यावेळी आपण काही नसताना 1900 मतदान त्यावेळी घेतलेला आपला 940 मतांनी पराभव झाला. त्यानंतर जरा कार्य करत करत 2016 साली राहुल बाबांच्या पत्नींनी खिंड लढवली. त्यावेळी आपला फक्त 195 मतांनी पराभव झाला. अक्षरशः वाईट परिस्थितीत या ठिकाणी 3 कुटुंबांनी पार्टी चालवायचं काम केलेलं आहे. फक्त आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आमचं जे सर्व कार्यकर्ता ह्या सगळ्यांनी धरून तुम्ही त्यांना एक ताकद द्या, एक बळ द्या. त्यांना कुठेही तुम्ही कुठल्याही प्रकारे कमी पडू नका. आणि तुम्ही आहे त्यामुळे आम्हाला एक विश्वास आहे की मागल्या ज्या 15-20 वर्षात या भागाचा विकासच झालेला नाही. तुम्ही ज्यापासून भाव आमदार झाले त्यापासून जरा थोडीफार कामं आमदार फंडात या भागात मार्गी लागले, पण इथून पुढे नक्कीच तुम्ही प्रभाग क्रमांक 11 हा विट्यातला सर्वोत्कृष्ट प्रभाग करचिला एवढी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची एक आशा आहे आणि ती नक्कीच तुम्ही पूर्ण करचिला. बाकी अमरभाई यांचं कार्य हे कोणाला सांगायची गरज नाही. आणि एक पान टाकलंय की दंगली ज्यांनी घडवल्या त्यासनी इथं उभं केलं. बारक्या पोराला जर आता विचारलं तर ती सांगेल की दंगली कुणी घडवल्या त्या आणि काय केलंय. इथं फक्त भैया समाजात भावभावकीत भावाभावात भांडण लावायचं काम इथल्या प्रस्थापितांनी पहिल्यापासून केलंय आणि ते आपल्याला या ठिकाणी हलूनच पाडायचं आहे. एवढे फक्त ताकद द्या. आणि इथं फक्त माझे 3 प्रश्न आहे की आमच्या भागातल्या महिला रोजंदारीला दुसऱ्याच्या वावरात त्यासाठी एक स्वतंत्र चांगलं तुम्ही व्यासपीठ आवर भैयाला जरा म्हणजे साथ देऊन एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी तुम्ही महिलांसाठी करा. मग ती बचत गट असतील, महिलांसाठी लघु उद्योग असतील, अनेक युवकांचं या ठिकाणी म्हणजे नोकरी धंदा म्हणजे असं धंदा काही नाही, सुशिक्षित आहे पण त्यांचं काही नाही, त्यांच्यासाठी तुम्ही एक स्वतंत्र व्यासपीठ तयार करा. इथं 6 नंबर शाळा म्हणून नगरपालिकेची शाळा आहे, त्या शाळा सुद्धा मॉडेल स्कूल कसं होईल यासाठी तुम्ही सुद्धा चांगला प्रयत्न करा. एवढीच आम्ही तुमच्या सर्व कार्यकर्त्यांकडून तुम्हाला विनंती करतो. माझं जमलेलं मनोगत व्यक्त करतो. या आपला विजय निश्चित आहे. प्रभाग क्रमांक 11 म्हणून अमरभाई या नगरसेवक झालेले आहेत या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आणि माझं जमलेलं मनोगत व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.